नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आजचा विषय इतका उन्हाळा वाढला आहे की त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती ना बरेच प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे चेहरा काळवटपणा येणं, खूप पिंपल्स येणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अशा वेळेला भरपूर हायड्रेशन आपल्या शरीराला गरज असते किंवा चेहऱ्याला पण सुद्धा गरज असते. मग त्यासाठी भरपूर पाणी पिणं, सीझनल फ्रूट्स खाणं किंवा फेशियल किंवा अशा ट्रीटमेंटचे हायड्रेशन चेहऱ्याला देईल. परंतु बऱ्याच वेळी हे करायला आपण जेव्हा हे तर आपण करतोच, पण यानंतर ही काही प्रक्रिया असते जेणेकरून आपण आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन देऊ शकतो. कारण हायड्रेशन होतं भरपूर पाणी, फ्रूट्स. आता आपल्याला एक एक्सटर्नल हायड्रेशनसुद्धा द्यायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये पहिलं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक मास्क मी तुम्हाला सांगते आहे. ते फक्त 2 गोष्टीपासून बनलेलं आहे. कडुनिंबाची पानं आणि सांबार, या दोन्ही गोष्टी छान धुवून घ्यायच्या. चांगल्या वॉश केल्यानंतर याला थोडा वेळ राहू द्यायचं आणि कोरडं झालं की याची पेस्ट काढायची. अशी पेस्ट जी तुम्ही चेहऱ्याला लावू शकत असाल तेवढी पेस्ट तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही ही फेस मास्क जो आहे तो चेहऱ्याला, तुमच्या हातापायाला, नेकचा एरिया, पायाला कुठेही तुम्ही लावू शकता. एक तर हे दोन्ही स्वरूप थंडाचं प्रतीक असतो. खूप हायड्रेशन मिळतं आणि अगदी थंड मिळतं. त्यामुळे काळवटपणा किंवा तुम्हाला जर मुरूम येत असेल, पिंपल्स येत असतील, या कोणत्याही गोष्टी तुम्हाला होणार. उन्हाळ्यामध्ये आपल्याला इचिंग खूप प्रमाणात होतं. म्हणजे हाताला खूप खाज सुटते किंवा असं होतं की स्किन एकदम ड्राय झालेली असते. त्यामुळे आपल्याला खूपच खाजवल्यासारखं वाटतं किंवा इतकी खाज येते की आता काय करू आपल्याला समजत नाही. किंवा एक असा प्रकार असतो की घामामुळे आपल्याला इन्फेक्शन होतं, त्यामुळे सुद्धा आपल्याला खाज सुटते. तर यावरती एक उपाय तुम्ही करू शकता. जर तुम्ही चेहरा वॉश करत असाल किंवा आंघोळी दरम्यानसुद्धा तुम्ही त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीचं मिळतं, तुरटीचा गळा मिळतो, तो असा फिरवायचा 2-3 वेळा आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करायचे. तुम्हाला खाज सुटणार नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या घामाचं इन्फेक्शन होणार नाही. आणि झालंच जे तुम्हाला आधी झालेलं असेल त्यानंतर त्या एक पाण्याने आंघोळ केल्यानंतर तुम्हाला ती खाज, तो इन्फेक्शन इतक्या लवकरात लवकर कमी होईल की तुम्हाला असं वाटेल की आपण कोणतीतरी ट्रीटमेंट केलेली आहे. तर नॉर्मली उन्हाळ्यामध्ये एक गोष्ट आपल्या चेहऱ्यावरती अगदी नाहीशी होती, ती म्हणजे चमक. आपल्या चेहऱ्यावरती चमकच राहत नाही. तो इतका डिहायड्रेशन वाढलेला असतो की मला वाटते की बापरे आता काय. परंतु यावरती एकच उपाय असतं. ते काय म्हणजे मसूरचे डाळ जी असते त्याचं पीठ करायचं. त्या नॉर्मल जे पीठ आहे त्याला तुम्ही नॉर्मल दूध आपलं जे असतं त्याने भिजवायचं आहे आणि त्याच्यात 1 चम्मच तूप टाकायचं आहे. हे सलग 7 दिवस तुम्हाला हा मास्क लावायचा आहे. तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही कधीही लावू शकता. 7 दिवसांनी ना तुम्हाला इतका चेहरा चमकदार वाटेल. हायड्रेशन तुम्हाला मिळेल. तो काळवटपणा तर जाईलच, पण त्यानंतर तुम्हाला जो छान ग्लोईपणा येईल तो खूपच सुंदर असेल. हा मास्क तुम्ही नक्की वापरा. नॉर्मली उन्हामध्ये हे जे तिन्ही प्रकार मी सांगितले आहे, जसं पहिल्या टिपमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगते की तुमच्या चेहऱ्यावरती काळवटपणा किंवा पिंपल्स हे ना अगदी नॉर्मल असतं. कारण की आपल्या चेहऱ्याचं हायड्रेशन कमी झालेलं असतं, पाण्याची लेवल कमी झालेली असते. इन्फेक्शन किंवा खाज ही घामाने येत असल्यामुळे ही सुद्धा अतिशय नॉर्मल आहे. याला काहीच आपण टाळू शकत नाही, कारण हे नॅचरलरित्या होतं आणि उन्हाळ्यात तर स्पेशली होतं. तिसरा जो प्रकार मी सांगितला आहे, तुम्हाला ग्लोई स्किन दिसत नाही, कारण की ऑब्व्हियसली जर तुमच्या चेहऱ्यावरती हायड्रेशन कमी असेल, तो पाण्याचा प्रमाण कमी असेल, तर तुमचा चेहरा ग्लो करणार नाही. तो अगदी डिहायड्रेट झालेला असतो. त्यामुळे सुद्धा त्या गोष्टी होत नाही. त्यामुळे प्रत्येक जे तुम्हाला सोल्युशन सांगितलं, हे प्रॉब्लेम आपण फेस केलेले आहेत आणि आपल्याला याच्यावरती सोल्युशन हवं होतं. तर हे ते सोल्युशन आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. ही 3 प्रकारने तुम्हाला सांगितलं. एक जो मास्क सांगितला त्याच्यामुळे तुमचा काळवटपणा, तुम्हाला जर पिंपल्स आले असतील तर ते चालेल. दुसरं जे तुम्हाला मी टिप्स सांगितली त्याने तुमच्या बॉडीची इचिंग कमी होईल, तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही. आणि तिसरा मास्क तुम्हाला अगदी ग्लोई स्किन आणि तीसुद्धा उन्हाळ्यामध्ये आणायची असेल त्यासाठीचा हा मास्क आहे. तिन्ही टिप खूप सुंदर आहे, खूप सोपे आहेत, कमी खर्चात आहे. त्यामुळे अगदी तुम्ही कराल अशी मला आशा आहे. आणि प्लीज याच्यापैकी एक जरी तुम्ही टिप फॉलो केली ना, माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या करा, पण त्यापैकी एक जरी तुम्ही केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा मला त्या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न असतील तरी सांगू शकता. किंवा तुम्हाला काही त्याच्यावरती आणखी काही सोल्युशन हवे असेल, जे तुम्हाला समस्या आलेल्या असतील, ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मला वेगळा टॉपिक कोणत्या विषयावरती बनवायचा आहे व्हिडिओ, ते सुद्धा तुम्हाला सजेस्ट करू शकता.
हे सगळं जाणून घेण्यासाठी ही टिप्स तुम्हाला आवडली असेल, ही जी मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत हे तुम्हाला आवडलं असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.